तुमचं पण शिवणकाम बिघडतं का? कधी माप चुकतं, कधी फिटिंग व्यवस्थित येत नाही, शिलाई वाकडी तिकडे असते आणि आपण विचार करतो जे प्रोफेशनल आहेत ते किती चांगले काम करतात, किती फिनिशिंग मध्ये त्यांचं काम असतं, मग मलाच का येत नाही, मी का करू शकत नाही? खरं तर नवीन शिलाई काम करत असताना प्रत्येक जण या 5 चुका करत असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच 5 चुका आणि त्या चुका करण्यापासून तुम्ही कसं वाचू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठी चूक आपण कुठं करतो माहितीये का? तर ते म्हणजे चुकीचे माप घेणं. जर माप चुकीचं असेल तर आपण कपडे व्यवस्थित कसे शिवणार आहोत? म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण माप घेतो तेव्हा इंची टेप हा सरळ आणि टाईट धरायचा. आणि यासाठी सगळ्यात छान सोल्युशन आहे ते म्हणजे पेपर कटिंग. तुम्ही अगोदर पेपरवर मापे टाकून पेपर कटिंग करून घ्या आणि त्यानंतर ते पेपर कटिंग कपड्यावर ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्या. यामुळे तुमची मापे चुकणार नाहीत. कधीही तुम्ही ड्रेस कटिंग साठी घ्या किंवा ब्लाउज कटिंग साठी घ्या तर अगोदर मापे ही तुम्ही पेपरवरच घ्या. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही तयार कपड्यावरून म्हणजेच मापाच्या ब्लाउज वरून मापे घेता किंवा अंगावरून माप घेत असाल तेव्हा इंची टेप सरळ आणि टाईट पकडून घ्या आणि जशी माप घेत जाल तशी ती मापे वहीत किंवा एका कागदावर नोट करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला पेपर कटिंग साठी खूप जास्त मदत होईल आणि तुम्ही इझिली पेपर कटिंग करू शकता. आपल्याकडून 2 नंबरची चूक होत असते ती म्हणजे धागा कटिंग होणे, धागा कट होणे, तुटणे. याचं कारण असू शकतं तुम्ही दोरा व्यवस्थित लावलेला नसेल किंवा मशीनला तेल केलेलं नसेल. ज्या प्रकारचा आपण कापड शिवणार आहोत त्याच प्रकारचा दोरा घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर मशीनला सुई सुद्धा व्यवस्थित लावलेली असावी. या सर्व गोष्टी धागा तुटण्याचं कारण असू शकतं. म्हणून तुम्हाला कायम लक्ष द्यायचं आहे, तुम्ही जो कोणता पण दोरा वापरताय तो चांगल्या क्वालिटीचा असायला हवा, ज्यामुळे सारखा दोरा तुटणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, मशीनला टाइमावर तेल करायचं. मशीन कोरडी व्हायला नको म्हणून मशीनला तेल करत राहायचं. आणि तरी पण दोरा तुटत असेल तर मात्र तुम्ही सुईची साईज बदलून बघा, कारण जर सुईच बरोबर साईजची नसेल तरी सारखा दोरा तुटत राहतो. 3 नंबरची चूक असते म्हणजे वाकडी तिकडे टिपा घालणे. जेव्हा आपण नवीन शिलाई काम शिकत असतो, शिलाई काम करत असतो तेव्हा सगळ्यात जास्त ही चूक आपल्याकडून होत असते. तर सरळ टीप येण्यासाठी तुम्ही अगोदर पट्टीच्या साह्याने सरळ रेघ मारून घ्या आणि त्यानंतर त्या रेषेवर तुम्ही सरळ शिलाई मारून घ्या. तुम्ही काही पण शिवत असाल तर सरळ शिलाई येण्यासाठी तुम्ही अगोदर स्केलच्या साह्याने पेन किंवा पेन्सिलने सरळ रेष मारून घ्या. तुम्ही हळूहळू शिलाई सरळ मारणं शिकून जाल. जर तुम्ही नवीन शिकत असाल, कपडा व्यवस्थित पुढे सरकत नसेल किंवा तुम्हाला त्यासाठी काय अडचण येत असेल तर तुम्ही त्या कपड्याखाली पेपर ठेवूनही शिलाई करू शकता. हळूहळू मशीन चालवा, जास्त स्पीड ठेवू नका. फक्त शिलाई सरळ कशी येईल याकडे लक्ष द्या आणि तुमच्यासाठी तेच जास्त महत्वाचं असतं. हळूहळू प्रॅक्टिसने तुम्ही पुन्हा ते सहज करू शकता. पण सुरुवातीला मात्र तुम्हाला खूप जास्त लक्ष देऊन करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही नवीन मशीनवर काम करत असता तेव्हा तुम्ही जास्त सुई मोडण्याचे प्रॉब्लेम्स फेस करत असता. हे का होतं तर त्याचं सर्वात मोठं कारण आहे प्रत्येक कपड्यासाठी एकाच साईजची सुई वापरणं. तुम्ही कायम लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक कपड्यासाठी एकच सुई वापरायची नसते. जर चुकीची सुई तुम्ही वापरत असाल एक तर ती सुई तुटेल किंवा ती सुई तुमच्या कपड्याला खराब करेल. एक छोटासा बदल तुमचं काम सोपं करेल. चूक नंबर 5, धागा अडकणे. कधी बॉबिन अडकते तर कधी वरच्या रीलचा धागा खाली बॉबिन मध्ये जाऊन अडकतो. याचं मुख्य कारण असतं बॉबिन व्यवस्थित बसलेली नसते किंवा मशीनची स्वच्छता झालेली नसते. कायम लक्षात ठेवा, आपल्या मशीनची टायमाला स्वच्छता झाली पाहिजे आणि तसंच टायमाला मशीनला तेलही केलं पाहिजे. आणि बॉबिन लावताना कायम चेक करायचं बॉबिन व्यवस्थित बसली आहे का. आणि अजून एक, मशीन कायम झाकून ठेवायची, ज्यामुळे मशीनवर धूळ बसणार नाही आणि ती अडकणारही नाही. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ती तुम्ही कमेंट करून विचारा. मी तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा किंवा त्याविषयी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन विषयासह. धन्यवाद.